नमस्कार शेतकरी मित्रांनो, अहिल्यानगर येथे झालेले कृषी पर्व प्रदर्शन ह्या व्हिडिओमध्ये आपणास पाहावयास मिळणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केलेला ड्रोन व अजून माहिती त्या ड्रोन सोबत ती नक्की पहा। त्याच्यानंतर जगातील सर्वात बुटकी म्हैस जिची उंची 2.8 फूट आहे, जिला गिनीज बुक मध्ये नोंद मिळालेली आहे जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून। ती एक बघा, राजा नावाचा रेडा आहे भला मोठा। याच्यानंतर ट्रॅक्टरचे बरेच व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये ट्रॅक्टरचे खोडवा कटर किंवा याच्यासारखे अनेक यंत्र आहेत ते बघा। त्याच्यानंतर ऑटोमॅटिक वाल किंवा असे छोटे मोठे बरेच स्टॉल आहेत, तुम्हाला घर बसल्या ह्या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळणार आहेत। व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। नमस्कार। महात्मा फुले कृषी विद्यापीठात रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था आणि सेंटर ऑफ एक्सलन्स या विभागातर्फे मी स्वागत करतो। आमच्या विभागामार्फत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्था महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत स्मॉल क्लास ड्रोनचं प्रशिक्षण दिलं जातं विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना। तसेच हा जो कृषी फवारणीचा ड्रोन आहे याचा एंड्युरन्स हा 25 मिनिटं असून हा 25 मिनिटांमध्ये 3 एकर क्षेत्र फवारणी करू शकतो। तसेच हा 10 लिटर पाण्यामध्ये 7 मिनिटात 1 एकर क्षेत्रावरती फवारणी करतो। तर हा बॅटरीवर चालतो, तर याची बॅटरी चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला 30 ते 45 मिनिटं लागतात बॅलन्स मोडला। तसंच तुम्ही फास्ट मोडला पण तुम्ही या ड्रोनची बॅटरी चार्जिंग करू शकता। तसेच ड्रोन खरेदीवर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना 40% सबसिडी असून तसेच कृषी पदवीधर असेल तर 50% सबसिडी आहे, आणि जर शेतकऱ्यांचा गट असेल फार्मर प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन त्यांना 70 ते 75% सबसिडी ही शासनामार्फत दिली जाते। नमस्कार, माझे नाव अनिकेत त्रिंबक बोराटे, राहणार मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। तर मागच्या 2 महिन्यापूर्वी आपल्या राजाने जागतिक विश्वविक्रम नोंदवला होता। त्यामध्ये जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात छोटी म्हैस अशी नोंद झाली। आता राधाची वैशिष्ट्य म्हणजे तिची उंची 2 फूट 8 इंच, तिचे वजन 290 किलो। आता ती 3.5 वर्ष झालेलं आहे। विशेष म्हणजे राधाने आतापर्यंत 25 कृषी प्रदर्शन केली, त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्रभर आपल्याला कर्नाटक या ठिकाणी जाण्याची संधी भेटली। विशेष म्हणजे 13, 14, 15 फेब्रुवारी दरम्यान जो महापुरुष एक्स्पो होणार आहे तिथे आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून एक खास आकर्षण म्हणून आमंत्रित करण्यात आले। तिथून तिथे इंटरनॅशनल सिलेक्शन होऊ शकते। जर आपल्याला संधी मिळाली तर आपण एक भारत देशाकडून एक इंटरनॅशनल स्तरावर एक युनिक पीस सादर करण्याची संधी भेटेल। विशेष म्हणजे राधाला पहिल्या कृषी प्रदर्शनात 5 लाख रुपयाची मागणी झाली होती। जसजशी पुढे गेली आणि तब्बल आता गिनी वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नंतर तिला एक 75 लाख रुपयाची मागणी झालेली आहे। पण आपल्याच महाराष्ट्रातील आवून त्या वैद्यकीय सल्ला करून त्यासारख्या म्हशी बनवण्याचा आमचा पिल्ले बनवण्याचा प्रयत्न राहील। त्यामध्ये खुराकामध्ये तिला आम्ही मक्याचा भुसा, शेंगदाणा पेंड व गव्हाचं पीठ दिलं जाते। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, हे आपलं खत पांगवण्याचे यंत्र आहे। आपलं आलेलं आहे प्रदर्शनमध्ये, तर त्याचे ऑलरेडी आपल्याकडे प्राइस 78,000 आहे। आपण प्रदर्शनासाठी किंमत ठेवलेली फक्त 68,000। आज जर बुक करता तुम्हाला ते 68ला बसेल आणि हे 40 फुटापर्यंत तुमचं खत पांगवतं। त्यामध्ये तुमचं दगड वगैरे तुमच्या ट्रॅक्टरला ड्रायव्हरला लागू नये म्हणून त्यांनी सेफ्टी दिलेली आहे। आणि प्लस हे इतकं हेवी मध्ये आहे मटेरियल की तुम्हाला ते एकदम हेवी मध्ये तुमचा दगड जरी आला तरी ते लांब फेकणार। दगड गोळा करायचं नाही मामा, खत पांगवायचे तरी ते। त्यामुळे खत पांगवायचं असल्यामुळे ते एकदम फक्त खतच पांगवणार आणि परफेक्ट काम करणार। तर हे आहे कपाशी आणि तुरपुटी। हे जे काम असं आहे, ज्यावेळेस तुमची तूर आणि कपाशी ज्यावेळेस तुम्ही काढून टाकता त्यानंतर हे डायरेक्टली तुमच्या रानामध्ये काम करतं। काम करत असताना तुम्ही हे डायरेक्ट इथनं आतमध्ये तूर घेणार, इथनं तूर कपाशी तुमच्या आतमध्ये घेणार आणि त्यानंतर ते तुमचं भुगा करून हे डायरेक्टली याद्वारे बाहेर भेटणार। याद्वारे तुमच्या तुरीचं कपाशी तुम्ही वेस्टेज घालतात, पिटून जातात, त्याचं पेटवायची गरज नाही, डायरेक्ट त्याचं खत तयार करणार। राहिलेला थोडा बुडखा राहील तो याने काढून टाकायचा। काढून टाकल्यानंतर 1 तासात तुमचं रान मोकळं, दुसऱ्या तासाला तुम्ही लगेच मका पेरून मोकळे होता आणि तुमचं नवीन पिकाला तुम्ही जोमाने सुरू करता। काय मित्रांनो, खोडवा कटर हे तुमचा ऊस तुटून गेल्यानंतर
ते खोडवा कट करण्याचं काम करतं. खोडवा कट करणं म्हणजे तुमचं जे ऊस तुटतो, जे तुमचे लेबर वरून हे आणतं, डोळा आणतं, तर हे काय करतं, तुमच्या जमिनीतून डोळा एकदम मातीतला डोळा कट करतं. मातीतला डोळा कट केल्यानंतर ते खराब खुडके ते काढून टाकतं आणि चांगल्या खुडकीलाच फक्त तुमचा डोळा फुटतो. त्यामुळे तुमचा फायदा असा होतो की ते तुमचं पूर्ण भरीव ह्याने डोळा फुटतो. त्यामुळे तुमचा पोगारा एकदम जाड आणि मजबूत येतो, कमकुवत पोगारा येत नाही. आणि हे त्या प्लस हे खत पण घालतं, हे प्लस ते तुमचं बगला पण फोडतं. हे 3 in 1 काम करतं. ह्याची प्लेट लावावं लागते फक्त, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्स्ट्रा काहीही खर्च नाही. या तुमच्या गिअरबॉक्सला डायरेक्ट त्याला 2 वर्षाची गॅरंटी भेटेल आणि ह्याची किंमत पण एकदम माफक दरात भेटेल. अगदी डायरेक्ट 66,000 तुम्हाला हे भेटून जाईल. हे नंबर टाक रे. हा ऑटोमॅटिक व्हॉल आहे. ऑटो फार्म नावाने कंपनी आहे आमची, इंडस्ट्रीयल नाव आहे कंपनीचं. त्यातला हा एक आमचा ऑटो फार्म नावाचा एक प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक व्हॉल येतात. ऑटोमॅटिक व्हॉलमध्ये तुम्हाला एक थोडक्यात सांगायचं म्हटलं की बाबा, जसं तुम्हाला आहे ना शेतामध्ये जाण्याची गरज नाही पडत. जसं रात्री तुम्हाला वन्य प्राण्यांचा धाक असतो, त्याप्रमाणे तुम्हाला रात्री जावं लागतं आणि मॅन्युअली तुम्हाला तिथे वॉल हाताने फिरवावं लागतं. आणि जोपर्यंत पाणी संपत नाही किंवा तुम्हाला पूर्ण भरणा होत नाही, शेतीचा पाण्याचा पूर्ण भरणा होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तिथे थांबावं लागतं. तर त्या दृष्टिकोनातून इथे बनवलेलं आहे कंपनीने की तुम्ही जे हे वॉल जर लावले तर जे आपले जुने वॉल काढून हे वॉल जर लावले तर तुम्हाला शेतात जाण्याची गरज पडणार नाही. आणि शेतात जाण्याची गरज पडणार नाही आणि तुम्ही मोबाईलद्वारे कुठूनही, भारतातून कुठूनही तुम्ही ऑपरेट करू शकता. याची एका वॉलची किंमत येते 15,000 ते 20,000 रुपये. म्हणजे तो पूर्ण सेटअपच असतो. त्याच्यामध्ये हा एक पॅनल असतो, याला IoT हब असं म्हणतात. हा सोलरवर चालतो. हा शेतामध्ये जिथे वॉल असतात तिथे ते पोलवर असा वरती लावलेला असतो. प्रत्येक वॉल नाही, प्रत्येक वॉलला नाही, डिपेंड याच्यावर करतं की एका ठिकाणी तुमचे वॉल किती आहे. जसं 3 आहे, 4 आहे, हा त्याप्रमाणे. जसं इथे सॉकेट दिलेलं असतं, जसं आता इथे एक वॉलचं सॉकेट दिलेलं आहे, ते इथे तुमचे जर 3 असेल तर इथे 3 सॉकेट दिलेले राहतील किंवा 5 राहतील, 10 राहतील. 10 सॉकेट एका याच्यावर चालतात. पण त्याच्यात जर अंतर जर जास्त असेल तर तिथे हा एक सब युनिट लागतो. किती कमीत कमी किती अंतरावर कव्हर करतो? 1.5 किलोमीटर पर्यंत. एवढं कोणाचं म्हणजे तसं कोणाचं राहत नाही. 1.5 किलोमीटर पर्यंत वायरलेस पद्धतीने. आणि ह्या 3 शेळ्यांच्या जाती ज्या की उस्मानाबादी, सिरोही व बारबेरी या नावाने आहेत.